जळगाव महानगरपालिकेचा संग्राम सुरू आहे आणि वर्षानुवर्षे या निवडणुकांमध्ये आपण पाहतो आहोत. प्रत्येक जण आश्वासन देतो, विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करू, कोणी म्हणतो सिंगापूर करणार आहे. परंतु या शहराची परिस्थिती फारशी बदलली नाही, उलट हलाखीची होत चाललेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, रस्त्यांच्या दुरावस्था झाल्या, स्वच्छतेचा अभाव आहे, आरोग्याच्या दुरावस्था आहे. अशा अनेक समस्यांनी घेरलेला नागरिक याच्यामधून जर बाहेर काढायचं असेल तर ज्यांना आतापर्यंत सत्ता दिली त्या सत्ताधाऱ्यांना बाजूला सारून विरोधकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर अन्य पक्षामधले मोठ्या प्रमाणावर उमेदवार अडॉप्ट केलेले आहे आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्याकडे पूर्णपणे उमेदवार नव्हते म्हणूनच त्यांनी दुसऱ्या पक्षामधनं उमेदवारी घेतली. आता या ठिकाणी जे उमेदवार पूर्वी सत्तेमध्ये होते तेच आजही उमेदवार आहे, म्हणजे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी द्यावी, या शहराचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातनं तुतारी या निशाणीवर शिक्का मारून बटन दाबून त्यांना विजयी करावा. आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकदम जबरदस्त रॅली झालेली आहे. असा होता की जसा लोकांमध्ये एवढा उत्साह होता, असा म्हणजे की आज प्रचार शुभारंभ नव्हता, हा विजय रॅली होती. लोकांचा उत्साह इतका दांडगा होता की त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. ते म्हणजे लोकांचा म्हणजे फिजिकली आपण बघू शकत होतो इकडे की म्हणजे लोकांचा चेहऱ्यावर हसू आहे, म्हणजे ते आपल्यालाच मत करणार आहे हे त्यांच्या तोंडावर आपल्याला समजणार होता. आणि उत्साह एवढा होता की हजारोच्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होते आणि आदरणीय नाथाभाऊ या रॅलीमध्ये सहभागी होते. हे उल्लेखनीय बाब आहे. मलिक साहेब, या प्रभागामध्ये आपले कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे? या प्रभागमध्ये आमचे अशोक भाऊ लाडवंजारी आहे, नाजनीन मकबूल तडवी आहे, सना रियाज काकर आहे आणि चौथे जमीलुद्दीन शरीफुद्दीन. हे 4 उमेदवार आहे आमचे, जे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे. वेगवेगळे अनुक्रमांक आहेत त्यांचे. तुम्ही सर्व इथले नागरिकांना आवाहन करेल की या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरच्या बटनला दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करा. आणि आम्ही वचन देऊ तुम्हाला की आम्ही जे आमचं जे वचननामा आहे ते पूर्ण करू आणि इथले लोकांचा जे मेन जे आहे ते 40-45 साल पुराणी वस्ती आहे, झोपडपट्टी आहे, तर धारावीची बेसवर जर त्याचा विकास झाला तर जिथे त्याचं घर आहे तिथे घर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.